ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे जो अर्जुन आहे तो मुलींना सोडवायला जाणार त्यावेळी अर्जुनवरतीच हल्ला होणार. आता नेमका अर्जुनवरती हल्ला कसा होतो आणि हे सगळं कोण करतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुनवरती हल्ला होतो आणि काय घडतं. तर इकडे जी मानसी असते तिने आता अर्जुनला कॉल केलेला असतो आणि ती आता अर्जुनला सांगत असते, अर्जुन दादा मी तुला एक लोकेशन पाठवत आहे, काहीही करा पण लवकरात लवकर आम्हाला त्या लोकेशनवरून सोडवा. अर्जुन दादा ही लोकं खरोखर खूप खूप जास्त वाईट आहेत हो. ही लोकं आम्हाला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाणार आहेत. त्याआधीच तुम्ही इकडे पोहोचा आणि दादा आम्हाला वाचवा. प्लीज दादा, अर्जुन दादा काहीतरी करा. त्यावेळी अर्जुन मानसीला सांगतो, मानसी तू काहीच काळजी करू नको. तू मला फक्त लोकेशन पाठव, त्यानंतर पुढे काय करायचं हे मी बघतो. आणि हो, तू मला लोकेशन पाठवलं आहेस हे त्या लोकांना कळूच देऊ नकोस हां. त्यावर मानसी होकार देते. त्यानंतर मग इकडे जो आता अर्जुन असतो तो सायलीला सांगतो की सायली आपल्याला मुलींचं लोकेशन सापडलेलं आहे आणि आता मी मुलींना आणायलाच चाललेलो आहे. त्यावेळी हे ऐकून सायली म्हणते, काय मुलींना आणायला? अहो असं काय करताय, एकटेच कुठे जात आहे? मलासुद्धा तर मुलींना आणायला यायचं आहे ना, मलासुद्धा घेऊन चला, मी सुद्धा येणार आहे तुमच्याबरोबर. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही सायली, हे बघ ही वेळ हट्ट करण्याची नाही आहे, मी तिकडे तुला नाही घेऊन जाऊ शकत. सायली म्हणते, अहो असं काय करताय आणि घेऊन का नाही जाऊ शकत तुम्ही मला? हे बघा ते काही नाही, मला ह्यावेळी तुमच्याबरोबर यायलाच हवं, मला यायचं आहे तुमच्याबरोबर, मला घेऊन चला. त्यावर अर्जुन सायलीला समजावून सांगतो की नाही सायली, मी तुला नाही नेऊ शकत. हे बघ तिकडे कसलीही रिस्क असू शकते, तिकडे काहीही चुकीचं अनपेक्षित घडू शकतं आणि त्या अशा ठिकाणी तुला मी कसं काय घेऊन जाऊ? हे बघ मी जर तुला तिकडे नेलं ना तर मम्मा, डॅड, प्रतिमा आत्या ह्या सगळ्यांनासुद्धा ही गोष्ट नाही आवडणार आणि त्यामुळे मीच तुला तिकडे घेऊन नाही जाऊ शकत, तू घरीच थांब बरं. सायली म्हणते, अहो असं काय करताय, तुम्ही मुलींना आणायला जाताय ना आश्रमातल्या, मग तेव्हा तुमच्याबरोबर मी नको, असं कसं चालेल? अहो मुलींना आता माझी सगळ्यात जास्त गरज आहे आणि त्याशिवाय तुम्ही एवढं सगळं करताय त्या मुलींसाठी आणि मी काहीच नको करायला, असं कसं होऊ शक्य आहे? प्लीज असं नका ना करू, मलासुद्धा घेऊन चला ना, मला मुलींना भेटायचं आहे, त्यांना बघायचं आहे. किती दिवस झाले मानसीला बघितलं नाही, किती दिवस झाले रश्मीचा आवाज ऐकला नाही. त्यावर अर्जुन तिला समजावतो की हे बघ बायको, मला कळतंय तुला मुलींची खूप काळजी वाटते आणि म्हणूनच तू हे सगळं बोलतेस, पण बायको जशी तू त्या मुलींचा विचार करतेस तसाच तू थोडासा, अगदी थोडासा आपल्याही बाळाचा विचार करायला हवास ना. बायको तू प्रेग्नंट आहेस, जर ह्या अशा कंडिशनमध्ये मी तुला तिकडे कुठेतरी नेलं, तिकडे जर काही रिस्क असेल किंवा काय, तर तिथे किती प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा तू घरीच थांब आणि काळजी करू नकोस. मी तुला प्रत्येक मिनिटचं अपडेट वेळेवरती देत जाईन, मी तुला सगळं सगळं टाईम टू टाईम कळवत जाईन. मग तर झालं. बायको तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी काहीही झालं तरी मुलींना घेतल्याशिवाय परत घरी येणार नाही. तू निश्चिंत आणि निवांत राहा, काय करायचं ते सगळं मी बघतो ना. बायको प्लीज. मग सायली होकार देते. अर्जुन म्हणतो, तू एक काम कर, हवं तर तू ना मुली मला लवकर सापडू देत अशी देवाकडे प्रार्थना कर, ओके? तसंही तुझं आणि देवाचं काहीतरी खास आणि काहीतरी वेगळं बॉन्डिंग आहे. देव नेहमी तू एखादी गोष्ट सांगितलीस ना की लगेच ऐकतो. त्यावर सायली हसते आणि म्हणते, तुमचं आपलं काहीतरीच. त्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला जी प्रिया असते, प्रियाने आता अर्जुनला संपवण्यासाठीच ट्रॅप रचलेला असतो. तिने तिचे काही गुंड आधीच त्या पत्त्यावरती तयार ठेवलेले असतात आणि तिने त्यांना हेही सांगितलेलं असतं की तिकडे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार येणार आहे आणि एकदा का तो आला की तो तिकडनं परत जाता कामा नये, त्याचा खेळ तिथेच संपवायचा. पुन्हा पुन्हा कधीच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा विषयच उरला नाही पाहिजे. आणि मग ते गुंड जे असतात ते सुद्धा या गोष्टीसाठी तयार झालेले असतात, कारण ऑफकोर्स त्यांना तर पैसे मिळणार असतात ना. मग प्रिया म्हणत असते, सायली खूप सौभाग्य सौभाग्य म्हणून मिरवत होतीस ना इथे पोलीस स्टेशनमध्ये, आता मी पण बघते तुझं सौभाग्य
किती काळ टिकतं ते. खूप हौस होती ना तुला सौभाग्य सौभाग्य करत फिरण्याची, मिरवण्याची. आता बघूया ना, तुझं सौभाग्य जिंकतं की माझं कर्तृत्व. आता ह्या मूर्खपणाला प्रिया कर्तृत्व समजत असते. तर दुसऱ्या बाजूला सायली ही बिचारी मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असते. ती देवाला सांगत असते, देवा, हे म्हणाल्याप्रमाणे जर खरंच तू माझं ऐकत असशील तर आज माझ्या पाठीशी उभा राहा. माझ्या यांना आणि मुलींनासुद्धा सुखरूप घरी लवकर परत आण. काही झालं तरी ह्यांच्या जीवाला काहीही धोका होऊ देऊ नकोस तिथे, आणि मुलींच्या जीवाला सुद्धा काही इजा होऊ देऊ नकोस. सगळे अगदी सुखरूप घरी परत येऊ दे. मानसी, रश्मी आणि इतर सगळ्याच मुली, सगळ्यांना सुखरूप ठेव. लवकरात लवकर मुली ह्यांना सापडू दे. बास, ह्या उपर देवा, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. मला फक्त माझ्या नवऱ्याचं सुख आणि माझ्या कुटुंबाचं हित इतकंच हवं आहे रे. बाकी सगळं तू मला खूप भरभरून दिलं आहेस. माझी हक्काची माणसं, माझी नाती, सगळंच. फक्त आता माझ्या यांचं रक्षण कर. आता सायली जेव्हा रक्षण कर बोलते तेव्हा दिवा विझत येतो. सायली विझत येत असलेल्या दिव्याला पटकन हात लावून विझण्यापासून थांबवते. त्यानंतर मग आता लगेचच ती कुंकवाचा करंडा ही तिथे ठेवलेला असतो त्याच्याकडे बघत असते. तर कल्पना तिला म्हणते, सायली, कपाळावर कुंकू लावून घे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो अर्जुन असतो तो मुलींना वाचवायला आलेला तर असतो, पण त्याच्याबरोबर धोका झालेला असतो. कारण ऑफकोर्स आपल्याला तर माहिती आहे हे सगळं प्रियाने ट्रॅप रचलेलं आहे. प्रियाने जाणून बुजून इकडे अर्जुनला पाठवलेलं आहे. मानसीला मुद्दामून फोन करायला सांगितलेला आहे, जेणेकरून मग इकडे अर्जुन त्या ठिकाणी येईल आणि अर्जुनचं आपल्याला काहीतरी बरं वाईट करता येईल. आणि आता प्रियाने ट्रॅप रचल्याप्रमाणे घडलेलं सुद्धा आहे. अर्जुन आता त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आता तो तिकडे पोहोचल्याच्या नंतर मग प्रिया आता तिचा खेळ खेळायला सुरुवातसुद्धा करते. ती आता इकडे जो अर्जुन आलेला असतो त्याला तिकडे मारण्याचं ठरवते, आणि म्हणून मग तिथे तिची जी माणसं असतात ती आधीच सज्ज असतात. ती माणसं तिथे जाऊन आधीच अर्जुनची वाट बघत असतात की कधी एकदाचा हा ॲडव्होकेट सुभेदार येतोय आणि मग कधी आम्ही याला कायमचं संपवतोय, याला ढगात पाठवतोय, अशीच ती लोकं वाट बघत असतात. तर आता तिकडे अर्जुनबरोबर मारामारी व्हायला सुरुवात झालेली असते. तर आता सायलीच्या हातातून कुंकवाचा करंडा पडलेला असतो. दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या पोटामध्ये चाकू घुपवलेला असतो. इकडे आता अचानक आपल्या हातातला कुंकवाचा करंडा कसा काय बरं पडला ह्या विचारानेच सायली ही पूर्णपणे व्याकुळ होऊन जाते. सायलीला खूप टेन्शन येतं की बापरे, कुंकवाचा करंडा कसा पडला आणि का पडला. देवी आई, तुला मला काही संकेत द्यायचा आहे का. हे बघ आई, काहीही झालं तरी आजची सगळी भिस्त तुझ्यावर आहे. आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या यांना काहीही होऊ देणार नाहीस. आई, माझ्या यांचं रक्षण कर. अर्जुन सरांच्या पाठीशी अगदी ढालीप्रमाणे ठाम उभी राहा आई. आज तुझ्या आशीर्वादाची त्यांना खूप गरज आहे आई. अशी सगळी प्रार्थना आता सायली इकडे देवी आईच्या चरणी करू लागते, जेणेकरून अर्जुनला काही होऊ नये आणि अर्जुनने सुखरूप घरी परत यावं ह्यासाठी. तर तोपर्यंत इकडे घरातले सायलीला समजावतात की तू काळजी करू नको, अर्जुनला काही होणार नाही आहे सायली. अगं, तो करंड्यासारखा करंडा चुकून पडलाय, काळजी करू नकोस. तर सायलीच्या मनातून मात्र काळजी काही केल्या जातच नसते. मग कल्पना तिला समजावते, सायली अगं तू जरा शांत हो बरं. तू खूप जास्त विचार करतेस ना, म्हणून तुला खूप जास्त टेन्शन येतं. तू शांत राहा बरं बाळा. अगं तुला त्रास झाला तर. सायली त्याबरोबर मग सायली म्हणते, आई यांना काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. त्यावर कल्पना म्हणते, अगं तू असा विचारच नको ना करू. अर्जुनला काहीही झालेलं नाही आहे आणि काही होणारही नाही आहे. त्यावर मग प्रतिमा आत्यासुद्धा सायलीला समजावते, हे बघ सायली, आपण चांगला विचार केला ना, आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलो ना की सगळं समोरचंसुद्धा तसंच चांगलं आणि पॉझिटिव्ह घडतं. पण आपण जर चुकीचा विचार केला ना बाळा तर मग काहीही चुकीचं घडतं. त्यामुळे आपला अर्जुन स्ट्रॉंग आहे, तो लवकर मुलींना घेऊन परत येणार आहे. एवढाच विचार सध्या तू मनामध्ये ठेव बरं. मग बघ अर्जुन कसा भरकन मुलींना घेऊन घरात शिरतो ते. खरंच. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे अस्मितासुद्धा म्हणते, हो खरं, अगदी खरं बोलली प्रतिमा आत्या. अर्जुन खरंच आपला खूप स्ट्रॉंग आहे सायली. तुला अर्जुनची काळजी करण्याची काही गरज नाही आहे. अगं असा बघता बघता अर्जुन आता मुलींना घेऊन घरामध्ये पोहोचेलच.
तू उगाच फार जास्त काळजी करतेस सायली. एवढी काळजी करण्याची ना काहीही गरज नाही आहे. माझा भाव खूप स्ट्रॉंग आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन पडलेला असतो. पण तिकडनं काही भली माणसं चाललेली असतात वाटेने. इतक्यात त्यांना पडलेला अर्जुन दिसतो. मग ती माणसं गाडी थांबवतात. खूप भीषण अपघात झालेला आहे अर्जुनचा हे त्यांना दिसतं. मग ती लोकं म्हणतात की अरे बापरे, ह्या माणसाची मदत करायला हवी. बिचाऱ्याला ऑलरेडी खूप जास्तच लागलेलं आहे. आणि मग आता ती लोकं ठरवतात की आपण अर्जुनची मदत करायची. अर्जुनची मदत करण्यासाठी ते लोकं अर्जुनच्या फोनवरून आता इकडे सायलीला फोन करून ही गोष्ट सांगतात की इथे तुमच्या नवऱ्याचा अपघात झालेला आहे. आता त्या लोकांना कळतं की सायली ही अर्जुनची बायको आहे, कारण की अर्जुनने सायलीचं नाव त्याच्या मोबाईलवरती बायको असं सेव्ह केलेलं असतं. सायली जागेवरतीच थक्क होते, जागेवरती खालीच बसते. त्यावेळी प्रतिमा तिला म्हणू लागते, सायली सायली काय झालं आणि का अशी बसलीस, कोणाचा फोन आहे बघू. त्याबरोबर मग सायली काही बोलत नसते आणि काही सांगतही नसते, ती काहीच रिॲक्ट होत नसते. प्रतिमा म्हणते, साऊ अगं बाळा काही बोलणार नाहीस तर कळणार कसं, बोल ना बाळा काय झालंय. मग सायली प्रतिमा सांगते, आई यांना खूप लागलंय, यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतायत. आता ती जी लोकं असतात ना तीच सायलीला सांगतात की आम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे, तुम्ही थेट तिथे पोहोचा. मग हे ऐकून आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रताप हा लगेच सायलीला म्हणतो, सायली बाळा काहीच काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना, अर्जुनला काही होऊ देणार नाही. इवन अर्जुनला काही झालेलंच नसणार आहे, तो लवकरात लवकर बरा होईल. हां, तू एकदम निश्चिंत आणि निवांत हो, आम्ही जातो. आम्ही जातो. आणि मग लगेचच प्रताप हा घरातून निघू लागतो. त्यावेळी तो अश्विनलासुद्धा ताबडतोब फोन करतो आणि अश्विनला सांगतो की अर्जुनचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला सिटी हॉस्पिटलला नेलं आहे, तू सुद्धा अश्विन तिकडे पोच, मी सुद्धा येतो. त्यावेळी अश्विन होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला सायलीसुद्धा म्हणते, मलासुद्धा यायचं आहे. त्यांना तिकडे हॉस्पिटलला नेलेलं असताना मला इकडे घरामध्ये बसवणारच नाही बाबा, मी येतेच. आणि मग तीसुद्धा हट्ट करून दवाखान्यामध्ये जायचंच असं म्हणते आणि दवाखान्यामध्ये आता तीसुद्धा जाते. त्याबरोबर कल्पना आणि प्रतिमा ह्या दोघीसुद्धा दवाखान्यात जायला निघतात. अस्मिता म्हणते, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. अगं मग गोलूकडे कोण बघणार असं अस्मिताला विचारल्यावर अस्मिता म्हणते, श्वेता आहे ना घरीच, श्वेता गोलूकडे अगदी व्यवस्थित लक्ष देईल. श्वेता त्यावर श्वेता होकार देते. त्यानंतर घरातले सगळे बाहेर पडल्यावर श्वेता ताबडतोब आता ही गोष्ट प्रियाला फोन करून सांगते की आपला हाही प्लॅन फसणार बहुतेक. त्यावर प्रिया विचारते, काय झालंय, जरा शुभ बोललीस तर काय होईल. त्यावर ती सांगते, अगं कुठून बोलू शुभ, जे माझ्यासमोर घडतंय मी तेच सांगते. इकडे त्या अर्जुनला कोणीतरी भली माणसं वगैरे भेटली रस्त्यात आणि त्यांनी त्या अर्जुनला दवाखान्यात नेलेला आहे. आता कसला मरतोय तो. त्यावर प्रियाचा संताप होतो. प्रिया म्हणते, नाही नाही नाही, काहीही झालं तरी तो अर्जुन मेलाच पाहिजे, मेलाच पाहिजे तो. भली माणसं काय, कोणीही भलं आणि कितीही भलं भेटलं ना तुला, अगदी देव जरी येऊन भेटला ना तुला आणि त्याने जरी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला ना अर्जुन, तरी यावेळी या प्रियाचा वार फुका जाणार नाही. तू मरणार म्हणजे मरणार, तुझं मरण मी निश्चित करून ठेवलं आहे अर्जुन, सुनिश्चित केलं आहे. आता त्यासाठी मग मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल. असं म्हणत प्रिया ताबडतोब तिकडनं सचिनला आणि राकेशला कॉल करते. आणि मग ती सचिनला आणि राकेशला म्हणते, राकेश माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. काम महत्त्वाचं आहे, जोखमीचं आहे, पर्याय नाही आहे, म्हणून खरं तर तुला करायला सांगावं लागतं. त्यावर मग राकेश म्हणतो, ए प्रिया माझ्याबरोबर जरा तरी कधीतरी व्यवस्थित बोलत जा गं. त्यावर मग प्रिया म्हणते, हो हां राकेश साहेब, हो तुमच्याबरोबर व्यवस्थितच बोललं पाहिजे. बस एक काम धड करत नाहीस आणि काय तर म्हणे व्यवस्थित बोलत चला माझ्याबरोबर. आता ऐक मी काय सांगते ते. त्या अर्जुनला कोणीतरी रस्त्यात माणसं भेटली आणि त्यांनी त्याला दवाखान्यात वगैरे नेलेलं आहे. आता तू तर त्यांच्या घरचा फॅमिली मेंबर आहेस, त्यामुळे तूच तिकडे जा आणि त्या अर्जुनला संपव. जमेल ना एवढं तरी करायला. त्यावर राकेश म्हणतो, नक्की जमेल. त्या अर्जुन सुभेदारमुळे आज माझे बाबा तुरुंगात आहेत, त्याला संपवण्याची संधी मला मिळाली आहे, हे माझं भाग्यच आहे. एवढं बोलून आता राकेश हा तिकडनं अर्जुनला संपवण्यासाठी इकडे थेट हॉस्पिटलला पोहोचतो. आता तिथे अर्जुनच्या वॉर्डजवळ कोणीही नसतं. सगळेच जण इकडे तिकडे पांगलेले असतात, सगळेच जण गडबडीत असतात. कोणी देवाकडे प्रार्थना करत असतं अर्जुनसाठी, तर कोणी काय असं वेगळं वेगळं प्रत्येक जणाचं काही ना काहीतरी सुरूच असतं. ह्याच संधीचा फायदा राकेश घ्यायचा ठरवतो आणि राकेश हा आता तिकडनं थेट आतमध्ये घुसतो.
आतमध्ये येऊन तो अर्जुनचा ऑक्सिजन मास्क काढणारच असतो. पण तोपर्यंत नशिबाने आणि देवाच्या कृपेने सुद्धा सायली तिथे वेळेवर पोहोचते. सायलीला तिकडे पोहोचलेलं बघून राकेश पटकन घाबरतो. आता सायली राकेशच्या हातामध्ये अर्जुनचा तो मास्क बघते. अर्जुन श्वास घेण्यासाठी तडफडतोय हेही बघते आणि आता सायली राकेशला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठण्याची. आणि सायलीने आता रंगेहात इकडे राकेशला अर्जुनच्या जीवावर उठलेलं पकडलेलं असतं. त्याबरोबर इकडे सायलीचा तो रौद्र अवतार बघून इकडे राकेश हा तर प्रचंड घाबरलेला असतो. काय बोलू, कसं स्वतःला वाचवू ह्यातलं काहीही राकेशला कळत नसतं. त्याबरोबर सायली ही मात्र राकेशवरती खूप जास्त भडकलेली असते. ती म्हणते, राकेश, मला तुझ्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. तुझी हिंमत कशी झाली? तू इकडे कशासाठी आलास? तुला इथे कोणी बोलवलंय? बोल लवकर लवकर, का आलास तू इथे? त्यावेळी मग मात्र राकेश आत्ता विचार करत असतो की इथे इतर कोणी यायला नको, नाहीतर सगळी पंचायत होईल. काहीतरी व्हायला हवं आणि ही सायली इकडनं जायला हवी, असा तो विचार करत राहतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता अर्जुन कसा बरा होणार, काय घडणार नेमकं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर आठवणीने जोडलेले राहा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.